नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच ABPMJAY आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशन ABDM संदर्भातील 21 जुलै 2026 पर्यंतचे सर्व महत्त्वाचे अपडेट सविस्तर पाहणार आहोत. ओके, तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या आणि सर्वात मोठ्या अपडेटपासून. आता जी पहिली अपडेट आलेली आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण म्हणजेच NHA ने 17 आणि 18 जुलै रोजी 2 दिवसीय राष्ट्रीय आढावा बैठक म्हणजे चिंतन शिबिर आयोजित केले आणि या बैठकीत आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या पुढील टप्प्यावरील नियोजनावर सविस्तर चर्चा झालेली आहे. ओके, आता केंद्र आणि राज्यांचा संयुक्त निर्णय एक आलेला आहे. ओके, या बैठकीनंतर जर आपण बघितलं तर या बैठकीत केंद्र सरकार आणि सर्व राज्यांनी भविष्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी एकत्रित मार्गदर्शक तत्वांवर सहमतीसुद्धा दर्शवलेली आहे. ओके, आता नंतरची जी अपडेट आहे ती म्हणजेच की AI बद्दल. ओके, या बैठकीमध्ये वित्तीय स्थिरता, सार्वजनिक रुग्णालये अधिक सक्षम करणे, आरोग्य विश्लेषण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AIचा वापर वाढवण्यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. तसेच केंद्रीय आरोग्य सचिवांचे मोठे वक्तव्यसुद्धा समोर आलेले आहे. ते जर आपण वक्तव्य बघितलं ओके, तर इथे दिसून येतं की केंद्रीय आरोग्य सचिव पुण्या सलीला श्रीवास्तव यांनी असे सांगितलेलं आहे की ABPMJAY आणि ABDM हे भारताच्या आरोग्य व्यवस्थेचे दोन महत्त्वाचे स्तंभ आहेत. त्यांनी डिजिटल आरोग्य सेवांचा वापर अधिक वाढवण्याची गरज असल्याचे स्पष्ट केलेले आहे. तसेच AI आधारित आरोग्य विश्लेषण आणि या बैठकीमध्ये AI आणि हेल्थ ॲनालिटिक्स युनिटने डेटा आधारित नियोजनासाठी नवीन प्रगत तंत्रज्ञान सादर केलेले आहे. यामुळे राज्य सरकारांना कोणत्या भागात आरोग्य सेवांची कमतरता आहे हे सुद्धा लवकर ओळखता येणार आहे. हा एक मोठा बेनिफिट म्हणता येईल, फायदा म्हणता येईल. ओके, आता जर नंतरची अपडेट बघितली तर तसेच यामध्ये होणार काही रुग्णवाहिका सेवाही अधिक प्रभावी करण्यासाठी AIचा वापर, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जाणार आहे. ओके, आता नंतरची जर अपडेट बघितली तर रुग्णालयांना याद्वारे मोठा दिलासासुद्धा भेटणार आहे. आता या बैठकीमध्ये या बैठकीमध्ये नॅशनल हेल्थ क्लेम्स एक्सचेंज म्हणजेच NHCX वरही विशेष चर्चा झालेली आहे. यामध्ये रुग्णालयांनी केलेल्या मंजूर दाव्यांचे जलद सेटलमेंट करण्यावर भरसुद्धा देण्यात आलेला आहे. यामुळे रुग्णालयांना त्यांचे पैसे लवकर मिळतील आणि आरोग्य सेवा अधिक वेगाने देता येतील. ओके, हे सुद्धा होणार आहे एकदम वेगाने. ओके, आणि नंतरची अपडेट म्हणजे की राज्यांचा सन्मान. या राष्ट्रीय बैठकीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरस्कार देण्यात आलेले आहेत. ओके, आणि एक पॉझिटिव्ह बाब म्हणता येईल. ओके, ABPMJAY पुरस्कार आंध्र प्रदेश, सिक्कीम आणि लक्षद्वीप यांना सर्वाधिक VVS कार्ड तयार केल्याबद्दल हा पुरस्कार मिळालेला आहे. ओके, आंध्र प्रदेश, सिक्कीम आणि लक्षद्वीप. ओके, तर मध्य प्रदेश, मेघालय आणि अंदमान निकोबार यांना बायोमेट्रिक प्रमाणीकरणासह सर्वाधिक प्री ऑथरायझेशन्स मंजूर केल्याबद्दल सन्मानित करण्यात आलेले आहे. ओके, ही सुद्धा एक चांगली बाब म्हणता येईल. ओके, आता ABDM पुरस्कार हा जो आहे तो डिजिटल हेल्थ पुरस्कार आहे. अंदमान निकोबार, चंदीगड, दादर आणि नगर हवेली, दमन आणि दीव, लडाख आणि लक्षद्वीप यांना ABDM नोंदणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार मिळालेला आहे. तर उत्तर प्रदेशला ABHA निर्मिती आणि स्कॅन अँड पे सेवा प्रभावीपणे राबवल्याबद्दल विशेष पुरस्कार हा देण्यात आलेला आहे. आणि राज्यांचे अनुभव जर आपण बघितले तर बैठकीमध्ये काही राज्यांनी आपले राज्य अनुभवी सादर केलेले आहे. तामिळनाडूचा जर आपण अनुभव बघितला ओके, तर त्याद्वारे असं दिसून येतं की तामिळनाडू सरकारने मुख्यमंत्री आरोग्य विमा योजनेतून मिळालेला महसूल सार्वजनिक रुग्णालय, वैद्यकीय उपकरणे आणि डिजिटल आरोग्य व्यवस्थेत पुन्हा गुंतवणूक कशी केली हे सादर त्यांनी केलेलं आहे चांगल्यारीत्या. तसेच केरळचा जर आपण अनुभव बघितला ओके, केरळचा जर आपण अनुभव बघितला तर केरळ सरकारने राज्यातील आरोग्य संरक्षण योजना आयुष्मान भारत योजनेसह यशस्वीपणे एकत्रित केल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. तसेच वार्षिक अहवाल जर आपण बघितला ओके, तर या बैठकीदरम्यान राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने वार्षिक अहवाल आणि अंमलबजावणीसाठी नवीन मार्गदर्शक तत्वांचा संग्रहही प्रकाशित केलेला आहे. ओके, आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी योजनेची महत्त्वाची आकडेवारीसुद्धा जाहीर केलेली आहे. ओके, त्यांच्या माहितीनुसार आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 1
9 लाख कोटी रुपयांहून अधिक कॅशलेस उपचार करण्यात आलेले आहेत. तसेच ABDM अंतर्गत 94 कोटींपेक्षा जास्त ABHA-ID तयार झालेले आहेत आणि 100 कोटींपेक्षा जास्त डिजिटल आरोग्य नोंदणी प्रणालीशी जोडण्यात आलेले आहेत. ओके. तसेच या आठवड्यात संसदीय समितीने आयुष्मान भारत योजनेची विमा मर्यादा 5 लाखांवरून 10 लाख करण्याची शिफारस केलेली आहे. मात्र ही केवळ शिफारस असून याबाबत केंद्र सरकारने अद्याप कोणताही अंतिम निर्णय किंवा अधिकृत घोषणा केलेली नाही आहे. ओके. तर मित्रमंडळींनो, ही होती 21 जुलै 2026 पर्यंतची आयुष्मान भारत योजनेची संपूर्ण आणि महत्त्वाची अपडेट. आणि अशाच सरकारी योजना, आरोग्य योजना आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.